नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांसाठी भूगोल, अर्थशास्त्र आणि सामाजिक विकासाचा अभ्यास करताना जो अत्यंत महत्त्वाचा आणि कोर लोकसंख्याशास्त्रीय डेटा लागतो, त्याचीच आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. तर सर्वात आधी सर्वांच्या मनात असलेल्या एका महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. 2024च्या परीक्षांसाठी आपण अजूनही 2011चाच डेटा का वापरतोय? याचं साधं कारण असं आहे की जोपर्यंत 2021च्या जनगणनेचे प्रलंबित आकडे अधिकृतपणे समोर येत नाहीत, तोपर्यंत पूर्वपरीक्षेसाठी 2011चा डेटा हाच सांख्यिकीयदृष्ट्या सर्वात सुरक्षित आणि प्राथमिक मानला जातो. मात्र मुख्य परीक्षेसाठी आणि चालू घडामोडींच्या विश्लेषणासाठी आपण संयुक्त राष्ट्र आणि नीती आयोगाचे ताजे अंदाज वापरणार आहोत. बघा, आजच्या सत्राचा आपला रोडमॅप कसा असेल? आधी आपण 2011च्या जनगणनेचा पाया समजून घेऊ, मग राज्यांची तुलना करू, त्यानंतर महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा सविस्तर अभ्यास, सध्याचे नवीन अंदाज आणि शेवटी परीक्षेसाठी हमखास लागणाऱ्या काही महत्त्वाच्या संज्ञा. हा आराखडा आपल्याला अचूक दिशा ठरवण्यास मदत करेल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता पहिल्या भागाकडे वळूया. 2011चा राष्ट्रीय जनगणना आधार. पूर्व परीक्षांसाठी हा डेटा अगदी परफेक्ट आणि पायाभूत आहे, हे पक्क लक्षात ठेवा. त्यावेळेस भारताची एकूण लोकसंख्या होती तब्बल 1.21 अब्ज, म्हणजे 121 कोटी. हाच तो मूळ आकडा आहे ज्यावर पुढचे सगळे राष्ट्रीय विकासाचे आराखडे आणि धोरणे अवलंबून असतात. आता इथे दोन गोष्टींवर खास लक्ष द्या. पहिला म्हणजे 17.60% दशवार्षिक वाढीचा दर आणि दुसरं म्हणजे प्रति चौरस किलोमीटर 382 व्यक्तींची लोकसंख्या घनता. सामान्य अध्ययन म्हणजेच जीएस पेपरसाठी हे बेसलाईन मेट्रिक्स अगदी तोंडपाठ असायलाच हवेत. या आकडेवारीमध्ये बाल लिंग गुणोत्तर जे 919 आहे, त्याकडे थोडं बारकाईने बघा. मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक प्रश्नांमध्ये हाच मुद्दा एक मोठी चिंतेची बाब म्हणून वारंवार विचारला जातो. शिवाय साक्षरतेच्या दरातील स्त्री-पुरुष तफावतही आपल्याला इथे अगदी स्पष्टपणे दिसून येते. आता पुढे जाऊया आपला दुसरा भाग, राज्यांची तुलना. देशभरात लोकसंख्येचं वितरण कसं झालंय ते आता आपण समजून घेऊया. इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल सर्वाधिक लोकसंख्येचा हा पहिल्या 4 राज्यांचा क्रम तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पाठ करायचाच आहे. पूर्व परीक्षेत जोड्या लावण्यासाठी किंवा क्रम ओळखण्यासाठी हे हमखास विचारलं जातं. आता घनतेचा विचार केला तर आपल्या देशातला भौगोलिक विरोधाभास किती प्रचंड आहे बघा. एका बाजूला बिहारची अवस्था पहा, जिथे एका चौरस किलोमीटरमध्ये 1100 लोक राहतात, आणि दुसऱ्या बाजूला अरुणाचल प्रदेश, जिथे त्याच जागेत फक्त 17 व्यक्तींची अतिशय विरळ वस्ती आहे. आहे की नाही आश्चर्यकारक? आणि हो, हे दोन महत्त्वाचे अपवाद कधीच विसरू नका. सकारात्मक लिंग गुणोत्तराच्या बाबतीत संपूर्ण देशात आघाडीवर असलेलं केरळ राज्य आणि सर्वात कमी लोकसंख्येची नोंद असलेले सिक्कीम, हे दोन्ही फॅक्ट्स अगदी टिप्सवर असायला हवेत. चला, आता आपण आपल्या तिसऱ्या भागाकडे म्हणजेच महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या सविस्तर अभ्यासाकडे वळूया. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हा भाग म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्राचा वाटा किती? तर तो आहे 11.24 कोटी. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 10% किंवा अगदी तंतोतंत सांगायचं तर 9.3% लोकसंख्या ही एकट्या महाराष्ट्रात राहते. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नोट करून ठेवा. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे 929 इतकं आहे, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे. आयोगाचा हा अत्यंत आवडता प्रश्न आहे, त्यामुळे हे विसरून चालणार नाही. बऱ्याचदा परीक्षेमध्ये अशा टोकाच्या आकडेवारीवर प्रश्न विचारले जातात आणि इथे एक मोठी गफलत होऊ शकते. ठाणे जिल्ह्याची सर्वाधिक लोकसंख्येची जी नोंद आहे ती 2014च्या पालघर विभाजनापूर्वीच्या स्थितीवर आधारित आहे बरं का. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यासोबतच मुंबई उपनगर आणि नंदुरबारमधील साक्षरतेत असलेली तफावतही खूप महत्त्वाची आहे. आणि आता अभ्यासासाठी एक खास प्रोटिप. तुम्हाला जर महाराष्ट्राच्या भूगोलात चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर पुणे, नाशिक आणि औरंगाबाद यांसारख्या प्रशासकीय विभागांच्या लोकसंख्या वाढीच्या दरांचं सविस्तर विश्लेषण नक्की करा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आता वळूया भाग 4कडे, सध्याचे नवीन अंदाज. बघा, 2011ची आकडेवारी तर महत्त्वाची आहेच, पण मुख्य परीक्षेसाठी आपल्याला 2024-2026च्या दृष्टिकोनातून सध्याचे बदल समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे.
2011च्या जनगणनेपासून ते आता 2024मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्यापर्यंतचा भारताचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आपण आता चीनलाही मागे टाकलंय. शिवाय 2030 पर्यंत देश 40% शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करत आहे. विचार करा, भविष्यात आपल्या शहरी पायाभूत सुविधांवर याचा किती प्रचंड मोठा ताण पडणार आहे. आता ही ताजी आकडेवारी बघा. आपला एकूण प्रजनन दर म्हणजेच टोटल फर्टिलिटी रेट आता 2.0 पर्यंत घसरला आहे. म्हणजे तो 2.1 या रिप्लेसमेंट लेव्हलच्याही खाली गेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर भविष्यात देशाची लोकसंख्या स्थिर होण्याचे हे अत्यंत स्पष्ट संकेत आहेत. आणि सध्या भारताची जमेची बाजू कोणती असेल तर तो आहे आपला प्रचंड मोठा डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजेच लोकसंख्याशास्त्रीय लाभांश. आज आपल्या देशाचं सरासरी वय अवघं 28 वर्ष आहे. या युवा कार्यबलामुळे भारताला जागतिक स्तरावर एक अतिशय अद्वितीय आणि मोठी आर्थिक संधी मिळाली आहे. आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या भागावर, भाग 5, परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या संज्ञा. इथून पुढे आपण अशा 3 व्याख्या अगदी झटपट पाहणार आहोत, ज्या परीक्षांमध्ये हमखास विचारल्या जातात. पहिली संज्ञा आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणजेच लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण. म्हणजे काय तर जसं जसा समाजाचा विकास होतो तसतसा उच्च जन्म आणि मृत्यूदराकडून कमी जन्म आणि मृत्यूदराकडे होणारा ऐतिहासिक बदल. एखादा विकसनशील देश जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या नक्की कुठे उभा आहे हे समजण्यासाठी ही संकल्पना माहीत असणं एकदम मस्ट आहे. दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे रिप्लेसमेंट लेव्हल फर्टिलिटी. हा असा प्रजनन दर आहे जो साधारणपणे 2.1 मानला जातो. या स्तरावर एका पिढीची जागा दुसरी पिढी अगदी तंतोतंत घेते. मगाशी आपण जो 2.0च्या घसरणीचा उल्लेख केला ना, त्याचं खरं महत्त्व तुम्हाला या व्याख्येवरून आता अगदी स्पष्ट झालं असेल. आणि शेवटची संज्ञा आहे डिपेंडन्सी रेशो म्हणजेच अवलंबित्व गुणोत्तर. यात काय मोजतात तर 15 ते 64 वयोगटातील जे उत्पादक कामगार आहेत त्यांच्यावर अवलंबून असलेले 0 ते 14 आणि 65 वर्षांवरील लोकांचं प्रमाण किती आहे हे यात पाहिलं जातं. अर्थतज्ञ याच सूत्राचा वापर करून आपल्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाची ताकद मोजत असतात. तर आता प्रश्न असा उरतो, 28 वर्षांचे सरासरी वय आणि 2030 पर्यंत अपेक्षित असलेले 40% शहरीकरण पाहता ह्या लाभांशाचं कायमस्वरूपी जागतिक फायद्यात रूपांतर करण्यासाठी आपल्या सध्याच्या पायाभूत सुविधा खरोखरच सज्ज आहेत का? पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या रोजगाराभोवती फिरणारा हा ज्वलंत प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये एक उत्तम निबंध लिहिण्यासाठी आवश्यक असलेली दिशा नक्कीच देईल. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजचे हे विश्लेषण इथेच थांबूया. अभ्यास करत रहा आणि पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया.